मराठमोळ्या शिवरायांच्या पावन भूमीवर मराठमोळ्या शिवरायांच्या पावन भूमीवर गरजली मराठी शाहिरी, 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 गरजली मराठी मदमस्त हत्तींचे गंड करावे थंड शाहिराने, ते शाहिरांनी केलेलं आहे. परंतु शाहिरी ही सुद्धा प्रचारकी झाली, शाहिरी सुद्धा वळचणीला बांधल्या गेली. जे कमिटेड शाहीर आहेत त्या शाहिरांमध्ये शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर दना गवाणकर आणि अर्थात लेखणीच्या माध्यमातून सबंध शाहिरी विश्वावर ज्यांचं प्रभुत्व आहे, शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या शाहिरीवर आधारित हा कार्यक्रम अजिंक्य शाहिरी. आपण या सर्व कलावंतांचं एकदा स्वागत करू टाळ्या वाजवून. मला अनाउन्समेंट करायची होती बाहेरच्या लोकांना आत येण्यासाठी, परंतु ते अजिंक्यला चांगल्यापैकी माहिती आहे की लोक आत कसे येतील. त्यांनी हालोचेकच असं गेलं की सगळे आत येऊन बसले. तरी जे कोणी अजून बाहेर शिल्लक राहिलेले त्यांनी कृपया सभागृहात येऊन बसावं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर सविता लोंढे. संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठा यासाठी विवेकानंद महाविद्यालय आणि प्रगतिशील लेखक संघ आयोजित प्रगतिशील साहित्य संमेलन यात गायत शाहीर आणि सहकारी प्रस्तुती तर शाहिरी जलसामध्ये मी आपणा सर्व श्रोत्यागणांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि या ठिकाणी शब्दांना बंडाची धार देणारी, जनतेच्या वेदनेला आवाज देणारी, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी शाहिरी परंपरा आज पुन्हा एकदा आपल्या समोर उभी राहणारच आहे. परंतु त्या अगोदर मी या शाहिरीचा सन्मान म्हणून सर्वात अगोदर शाहीर अजिंक्य लिंगायत यांचं स्वागत करण्यासाठी माननीय तिलोत्तमा झाडे यांना आमंत्रित करते. टाळ्यांच्या कडकडात जोरदार अजिंक्य लिंगायत यांचं स्वागत. यानंतर प्रथमेश शौतेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर दोरीकर यांना आमंत्रित करते. डॉक्टर दोरीक सर, माननीय पवार सर यांना निमंत्रित करते. प्रवीण पवार सर, सुरेश शिरसीकर यांना स्टेजवर आमंत्रित करते. मी माननीय विजय राऊत सर यांना स्टेजवर आमंत्रित करते. यानंतर धीरज गावंडे या कलाकाराचा सत्कार करण्यासाठी मी माननीय देवानंद पवार सर यांना स्टेजवर आमंत्रित करते.
यानंतरचे कलाकार आहेत सावीर खिल्लारे. यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय विठोबा मस्के सरांना आमंत्रित करते. हा सगळ्यात छोटा कलाकार आहे. यानंतर आशिष शेंडगे यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर धैर्यशील सोळुंके यांना मी आमंत्रित करते. ना बेंद्रे यांचं सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर समाधान इंगळे सरांना आराचं स्वागत करावं. अरुण रसाळ, स्वागत करते आणि प्रगतिशील लेखक संघाला धन्यवाद देऊ इच्छिते की जेवणानंतर म्हणजे त्यांनी हा कार्यक्रम ठेवला, कारण जेवणानंतर आपली ही झोपेची वेळ असते, तसं होऊ नये म्हणून. आणि पुढच्या 4 वळी ठेवते. क्रांती बंदुकीत नाही, ती जनतेच्या मनात असते. शाहिरी तिची घोषणा असते. शाहीर अमीर शेख असं म्हणतात. आणि त्याच धर्तीवर इथे अजिंक्य लिंगायत शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या शाहिरीवर हा कार्यक्रम जलसा इथे आयोजित करण्यात आला आहे. मी शाहीर अजिंक्य लिंगायत आणि त्याच्या सर्व टीमला इथे शाहिरी जलशासाठी आमंत्रित करते. शाहीर अजिंक्य लिंगायत. मला घालवायची आहे. बोला भारत माता की. अजून थोडा आवाज येईल तर जरा बरं होईल. कार्यक्रमाच्या अलंकार महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, जिच्या हाती पाळण्याची दोरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी, अशाच्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब, हिंदवी स्वराज्य संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हाती घेतली ती कापण्यासाठी नाही, जपण्यासाठी, आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्याचप्रमाणे माझ्या बाबासाहेबांनी ती लेखणी घेतली आणि हे संविधान निर्माण केलं, लोकशाही आणली. असे भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना या शाहिराचा सर्वप्रथम मानाचा मुजरा. आणि आज प्रगतिशील लेखक संघ, आज प्रगतिशील साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये संपन्न होत आहे. आणि सकाळपासून विविध कार्यक्रम चालू झालेले आहेत. या ठिकाणी या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नावं घेणं खरंच अशक्य आहे, कारण की हे सगळेच मातब्बर माणसं आहेत. आणि आज शाहिरी त्यांच्या समोर सादर करायची म्हणजे माझ्यासाठी पण आज एक वेगळी गोष्ट आहे, कारण की आजची शाहिरी ही काय ऐतिहासिक शाहिरी नाही आहे. आजची शाहिरी ही रेग्युलर शाहिरी नाही आहे, ही जरा आधुनिक शाहिरी आहे. ही राष्ट्रीय बाण्याची शाहिरी आहे. आणि त्यात हे 3 तळपते शाहीर माझ्या वाट्याला त्यांनी दिलेले आहेत, की त्यामध्ये शाहीर महर्षी आत्माराम पाटलांचाच शाहिरीचा अभ्यास करण्यामध्ये माझी हयात चाललेली आहे, माझ्या परंपरेची हयात चाललेली आहे. तर ते आज आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न आहे. पुनश्च एकदा या शाहिराचा सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो, नतमस्तक होतो. माझे शाहिरीचे गुरु, माझे आजोबा शाहीर अंबादास तावरे यांना विनम्र नतमस्तक होऊन ह्या शाहिरी परंपरेचा आध्वर्यू शाहीर शिरोमणी, शाहीर धरतीनंदन, लोकशाहीर, शाहीर महर्षी आत्माराम पाटील, शाहिरी ज्वाला ज्याला म्हटलं जातं असा तो शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, या तमाम शाहिरांना या शाहिरीचा मानाचा मुजरा करून आपल्या समोर आनंद सादर करतोय. अजिंक्य शाहिरी, अजिंक्य शाहिरी, अजिंक्य शाहिरी. ऐकूयात शाहिरी गण. आता तुम्ही म्हणाल शाहिरी गण कसा? शाहीर महर्षी आत्माराम पाटलांनी लिहिलेला हा गण आणि तुमच्यातला रसिकातला गण मला दिसतोय. तुमच्यातला रसिकातला गण त्या आत्माराम पाटलांना दिसलाय, तोच त्यांनी शब्दरूपे गुंफलाय आणि तो आपल्या समोर सादर करतोय. तर ऐकूयात हा शाहिरी बाणा. शाहीर अजिंक्य लिंगायत प्रस्तुत आणि सहकारी आपल्या समोर सानंद सादर करतोय.
अजिंक्य शाहिरी, अजिंक्य शाहिरी, अजिंक्य शाहिरी. माझ्या रक्तात या त्या तथागताचा अंश आहे. माझ्या रक्तात या त्या तथागताचा अंश आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शिवा तानाजी आणि सर्व महापुरुषांचा तोच माझा वंश आहे. घेतले हे वेड आम्ही, घेतले हे वेड आम्ही, बदलण्याची दिशा. पेटलेल्या काळजावर, पेटलेल्या काळजावर शाहिरीचा दंश आहे. माझ्या रक्तात या तथागताचा अंश आहे. त्या तथागताचा अंश आहे. त्या तथागताचा अंश आहे. हान पठ्ठ्या जोरात. हा गण आपल्या समोर ऐकावा. शाहीर म्हणतायत, सभांगणी तू जनगण सारा
सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा गणराजाचा तूचा अधिपती गणराजाचा तूचा अधिपती मती संस्कृतीचा झरा झरा सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा बहुउदरांचा तू लंबोदर बहुउदरांचा तू लंबोदर बहुवदनांचा अनंत सुंदर बहुवदनाचा आनंद सुंदर बहुवदनाचा आनंद सुंदर अज्ञानींचे करीत मतांतर अज्ञानींचे करीत मतांतर विज्ञानाचा होशी युगंधर विज्ञानाचा होशी युगंधर युगायुगाचा यशो मंदिरा युगायुगाचा यशो मंदिरा तू तर रचिला चिरा चिरा सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा अरे या रसिक श्रोत्यांमुळे काय होतं कोणी कोणी गण कशात बघितला कोणी भारत मातेत पाहिला कोणी कोणत्या देवतात पाहिला अण्णाभाऊ साठेंनी कामगारांच्या हातात गण बघितला प्रारंभी मी आजला कर ज्याता येते पूजला आत्माराम पाटलांनी या रसिक श्रोत्यांमध्ये गण बघितला आणि ही आज काळाची गरज आहे जसे मागचे साहित्य घेऊन म्हणाले आम्ही इथं गळा फाडून काही सांगू पण समोरचे नसतील तर काय कामाचं आणि शाहीर कितीही डळवला कितीही डब वाजवला समोरचा नसेल तर काही खरं नाही आणि म्हणून तुमच्यासाठी आत्माराम पाटील लिहितात काय तू हसला तर सुकाळ हासे तू हसला तर सुकाळ हासे तू रडला तर काळ उसासे रडला तर काळ उसासे रडला तर काळ उसासे कालपटावर तूच नियतीचे कालपटावर तूच नियतीचे उलटे सुलटे फिरविशी फासे उलटे सुलटे फिरविशी फासे उलटे सुलटे फिरविशी फासे तुझीच मर्जी खुलवित अरजी तुझीच मर्जी खुलवित अरजी शाहीर जरा मजा घेऊ द्या की जरा हा तुझीच मर्जी खुलवित अरजी तुझीच मर्जी खुलवित अरजी गातो जी जी तरा तरा सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा सगळं साहित्य संक्षिप्त रूपात सादर करणार आहे कारण की वेळ कमी आहे. चरणाला शाहीर म्हणतायत
देहो देही देश दिसतसे देहो देही देश दिसतसे देहो देही देश दिसतसे देशची या देवांचा देव देशाची या देवांचा देव देशाची या देवांचा देव मी जाईन परी त्या देवाना मी जाईन परी त्या देवाना ठेवीन अक्षय शाहीर ठेव हे विनाशय शाहीर ठेव हे विनाशय शाहीर ठेव वाहिन याना चिर घमघमता वाहिन याना चिर घमघमता आत्मफुलाचा तुरा तुरा सभागणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा गणराजाचा तूच अधिपती पती संस्कृतीचा झरा झरा सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती खरा खरा सभांगणी तू जनगण सारा तूच गणपती तूच गणपती तूच गणपती खरा खरा सभांगणी तू जनगण सारा आणि तूच गणपती खरा खरा. अरे बाबा कोणा कोणाला गण दिसला तसा रसिकान रूपी गण हा आत्माराम पाटलांना दिसला आणि तो सादर झाला. शाहिरी परंपरेत मुजरा घालायची आदब आहे, शिष्टाचार आहे आणि तो मुजरा कोणाला घातला पाहिजे. अरे या मातीसाठी तुमच्या आमच्यासाठी ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना हा प्रथमता मुजरा घातला पाहिजे. आणि महाराष्ट्राचा मराठी बाणा महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहिरी डफाज कडाडला. महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहिरी डफाज कडाडला. आणि छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा, विश्वरत्न भीमराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. आणि म्हणून या शाहिरांमध्ये एक फुलाची पाकळी मी गुंफण्याचा प्रयत्न केला आणि ते मुजऱ्याचं कडवं आपल्या समोर सादर करतोय. ऐकूयात शाहिरी मुजरा. महाराष्ट्राचा मराठी बाणा हो महाराष्ट्राचा मराठी बाणा महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहीर डफ आज कडाडला. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा, विश्वरत्न भीमराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा, विश्वरत्न भीमराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. महाराष्ट्राचा मराठी बाणा महाराष्ट्राचा मराठी बाणा महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहिरी डफ आज कडाडला. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा, विश्वरत्न भीमराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. जय शिवाजी जय भीमराय. जय शिवाजी जय भीमराय.
या जगामध्ये शाहीर म्हणतात, आद्य समता युग निर्माता कोण असेल, ते वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचाच आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, संविधान लिहिलं. आणि त्या संविधानाला हा मानाचा मुजरा आहे. का? हा शाहिरीचा डब, ही शाहिरी प्रखरतेने, सत्यतेने तुमच्या समोर मांडण्याची गोबा सुद्धा मला याच संविधानात दिली. आपला विचार जर प्रगतशील असेल तर काय होतं हे शाहीर सांगताना, सह्याद्रीच्या कडे कप्पारी, सह्याद्रीच्या कडे कप्पारी, नाद नभी हा तुम तुमला, नादन बिया तुम तुमला, नादन बिया तुम तुमला. जय शिवाजी जय भीमराय, जय घोष हा चालला, जय घोष चालला, जय घोष चालला. सह्याद्रीच्या कडे कपारी, नाद नभी हा दुम दुमला, जय शिवाजी जय भीमराय, जय घोष हा चालला. जय घोष चालला, जय घोष चालला. समतेचे हो बांधिले तोरण, समतेचे हो बांधिले तोरण, रूढींचे हो करून खंडन, समतेचे हो बांधिले तोरण, रूढींचे हो मरून खंडन, संविधान दिले देशाला. छत्रपती शिवराय तुम्ही या मानाचा मुजरा, ईश्वराचा रंगलाय तुम्ही या मानाचा मुजरा. जय शिवाजी जय भीमराय, जय शिवाजी जय भीमराय. आणि हा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार कसा आहे सर? हा मुजरा वेगळ्या अंगाने लिहिला होता, चाल आवडली, पण खऱ्या अर्थानं विचार कसा असला पाहिजे त्या अंगाने हा मुजरा लिहिला. कारण की हा प्रवाह आहे, हा विचारांचा प्रवाह. हा कसा येतो? आज आपण संविधानाचा जागर जर घालत असू आणि त्यात परत प्रगतिशील घालत असू, तर तो जागर घालण्यासाठी तो प्रवाह कसा आला पाहिजे, म्हणून ते कडवे सुचले. म्हणून शाहीर सांगतायत काय, स्वराज्याचा मूळ पाया घडला शिवाजी राजा हो, घडला शिवाजी राजा हो, घडला शिवाजी राजा. शिक्षणाची ज्योत लावली, शिक्षणाची ज्योत लावली, क्रांतीच्या सूर्यानं हो. क्रांतीचा सूर्यानं हो, क्रांतीचा सूर्यानं. अरे त्याला तुम्ही आम्ही क्रांती सूर्य म्हणतो, पण शाहिरांना आवर्जून सांगावं लागतं, क्रांती सूर्य शाहीर महात्मा ज्योतिबा फुले. का? कारण की कुळवाडी भूषण पोवाडा जर सांगितलेला नसता, तुम्हाला आम्हाला शिवाजी महाराज कळले नसते. म्हणून शिक्षणाची ज्योत लावली, क्रांतीच्या सूर्यानं हो. क्रांतीचा सूर्यानं हो, क्रांतीचा सूर्यानं. बहुजनांचा पालक झाला, बहुजनांचा पालक झाला, राजर्षी शाहू राजा हो. राजर्षी शाहू राजा हो, राजर्षी
याचे शिल्पकार कोण? घटनाकार कोण? शिल्पकार घटनेचे ठरले, शिल्पकार घटनेचे ठरले डॉक्टर बाबासाहेब हो. हा विचार आहे आणि म्हणून यांना माथा झुकून मुजरा घालावं, तेव्हा हा कुठं जागर संपन्न होईल. म्हणून झुकवून माथा करू तयांना झुकवून माथा करू तयांना, झुकवून माथा करू तयांना अजिंक्य शाहीर गरजला. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा, विश्वरत्न विवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. महाराष्ट्राचा मराठी बाणा, महाराष्ट्राचा मराठी बाणा शाहीर दमान कडाडला. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा, विश्वरत्न विवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भीमराव, जय शिवाजी, जय भीमराव, जय शिवाजी, जय भीमराव, जय शिवाजी, जय भीमराव. हे जे बसलेत का समोर, हे लाख लाखाचं नाही, हे करोडो करोडोचं नेतृत्व करणारे बसलेले आहेत. करोडोंचं. आणि ते सादर करायला पण मला काय जोश येऊ लागलाय, आणि त्यात तुम्ही माझा हत्यार दिलेला आहे आज खेळायला. त्याच्यामुळे मला इतकी मजा येते, कारण की बघा नॉर्मल शाहिरी आपण ऐकत असतो, ऐतिहासिक शाहिरी, पारंपरिक शाहिरी ऐकत असतो, पण हा जरा बाजच वेगळा आहे. हा राष्ट्रीय शाहिरीचा जो बाज आहे हा जरा वेगळाच आहे. आणि त्याच्यामध्ये हा प्रगतिशील विचार हा आता आलेला नाही, हा तेव्हा बांधून ठेवलेला आहे. म्हणजे जर कोणी म्हटलं असेल तुम्हाला, कारण की आता साताऱ्याची पण पत्रिका आलेली, इथे बोलणं संयुक्तिक आहे मला माहित नाही, हे बोलणं संयुक्तिक आहे मला माहित नाही, पण साताऱ्यामध्ये सुद्धा त्या साहित्य संमेलनामध्ये सुद्धा असा कार्यक्रम होणं गरजेचं आहे. कारण की प्रगतिशील साहित्याच्या दृष्टीचा विचारच त्याच्यात नाही तर काय काय कार्यक्रम करायचा. मनोरंजन आपलं काम नाही, जिथं मनोरंजन तिथे मनोरंजन, पण जिथे काय करायचं तिथे हे केलंच पाहिजे. आणि म्हणून हा विचार त्यांनी पेरलेला आहे. आणि या पुढची एक लावणी सादर करतोय. आता तुम्ही म्हणाल लावणी इथं कशी, आणि ते पण बाबा कसं करावं, बाईच नाही, पण ही बाईची लावणी नव्हती, ही माणसाची लावणी आहे. ही तुमच्या आमच्या विचारांची लावणी आहे. आणि ही लावणी आज प्रत्येकाने, माझी नम्रतेची विनंती आहे, ही अक्षरशः म्हणजे तन आणि कान आणि डोकं हे अगदी उघडून ऐका. ही लावणी अशी सादर होत नाही. आणि ही लावणी 58 वर्ष झाली लिहिले त्यांनी, पण आज जशीच्या तशी नवीन वाटते. ज्ञाती विसर्जनाची ही लावणी शाहीर महर्षी आत्माराम पाटलांची आपल्या समोर सादर करतोय. ऐकूयात ज्ञाती विसर्जन लावणी. कान पठ्या जोरात बोला, गाता येईल जरा. हॅलो 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 वा वा.
एका धरतीच्या पोटी एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेते त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेते त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही बाप आभाळा ही धरती एका रक्ताची कारटी भले भले बाप आभाळा ही धरती एका रक्ताची कारटी पण जाती भेद पोटी नोंद मिळायची नाही मर्दार हे जी हे जी हे जी जी दाजी जी जी दाजी जी दोन पाय दोन हात दोन पाय दोन हात एक शिरबंदीच एक माणसाची जात साऱ्या जगामध्ये एक माणसाची जात साऱ्या जगामध्ये एक माणसाची जात साऱ्या जगामध्ये पण गोरा कोणी काळा कोणी पिंगाट पिवळा वावशाही पण गोरा कोणी काळा कोणी पिंगाट पिवळा जाऊन वर्ण भेद सोळा करती अंदाज धुंदी मरदार हे अरे धर्मासाठी जो तो मेला धर्मासाठी जो तो मेला येशू कृष्ण रसूलल्लाह आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती आम्ही करतो हल्ला गुल्ला त्याच्या नावावरती आम्ही करतो हल्ला गुल्ला त्याच्या नावावरती धर्मासाठी जो तो मेला येशू कृष्ण रसूलल्लाह आम्ही करतो हल्ला गुल्ला आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती आम्ही करतो हल्ला गुल्ला त्याच्या नावावरती आम्ही करतो हल्ला गुल्ला त्याच्या नावावरती कशासाठी सार स्वार्थाचं कारण सार स्वार्थाचं कारण लावते धर्माचं तोरण सार स्वार्थाचं कारण लावते धर्माचं तोरण चाले अधर्माचं रण साऱ्या जगावरती मर्दार हे जाती देशाची तरा अव देशातील तरा काय देशातील तरा जाती भेदाचा पसरा जाती 1713 नाव सांगू किती जाती 1713 नाव सांगू किती जाती 1713 नाव सांगू किती भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात जसं रवरवत संत या कम्याच्या सतीत मर्दार हे भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात जसं रवरवत संत या कम्याच्या सतीत मर्दार सांगू किती दादा सांगू किती 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 सांगू किती मला काय सांगायचंय हे खूप विलक्षण आहे पहिलं विलक्षण असं आहे एका साहित्यिकाला एका शाहिराला एखाद्या कवीला अशा पद्धतीचं यमक लिहिणं अर्थपूर्ण यमक लिहिणं प्रगतिशील यमक लिहिणं हे अवघड असतं आणि त्यात चाल बांधून अशा जातींची बांधणी सांगणं हे खूपच अवघड आहे जाती भरपूर सांगितल्यात पण मी थोडं थोडं गाऊन दाखवणार आहे आणि म्हणून आत्माराम पाटील म्हणतात सांगू किती दादा सांगू किती सांगू किती दादा सांगू किती नक्षपूर्व देऊन ऐका ए भडबुंच्या भर्राटी काही काटी का रोटी दिसाटी कुरवा
वाटी सांगू किती सांगू किती दादा ए पारधी पेंडारी गारती भंडारी खेत्री वराडी बोरपी डोंबारी सांगू किती सांगू किती दादा ए वांगा मुरळी वांचा वारळी वैदू केरळी धोंडी या तिरळी सांगू किती ए रानकोळी सोनकोळी पानमाळी वनमाळी देवकोळी वाघोळी वासुदेव गोंधळी सांगू किती सांगू किती दादा सांगू किती ए गवंडी गवळी कातकरी कांबळी मराठा भोपाळ नंदीवाला पांगोळी सांगू किती पंचकोशी पंचाळ कौकशी कंचाळ संतोषी भावसार रामोशी एकला सांगू किती ए वाघरी दसागरी मल्हार अगरी मुरुड उगरी भिल्लनी ठाकरी सांगू किती दादा सांगू किती दादा शेषाचं कर्णाचं चंद्राचं सूर्याचं ग्रहण ताऱ्याचं भांडवल साऱ्याचं सांगू किती सांगू किती दादा ब्राह्मण सौळ ब्राह्मण सौळ चित्पावन डावळ कानवळ कवळ गोवर्धन भोळ सांगू किती सांगू किती दादा सांगू किती कानफाट धाई पुढे रिकामे नाही पुढे रिकामे डोई पुढे हाड मोडे बाळ मोडे सांगू किती दादा अरे सांगू किती दादा सांगू किती अशा पूर्वजांच्या खुणा दाखवून दीडशहाणा जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही अशा पूर्वजांच्या खुणा दाखवून दीडशहाणा जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही दावी सिंहाचं कुळ मारे मिशीवर पिळा दावी सिंहाचं कुळ मारे मिशीवर पिळा पाहून झुरळ उभा राहायचा ब्रह्मज्ञान नाही ज्याला ब्रह्मज्ञान नाही ज्याला त्याचा पगडी उपरण्याला ब्रह्मज्ञान नाही ज्याला त्याचा ब्रह्म घोटाळ्याला आणि पगडी उपरण्याला ब्राह्मण म्हणू नका अरे ब्रह्मज्ञान नाही ज्याला ब्रह्मज्ञान नाही ज्याला ब्रह्म घोटाळ्याला त्यांच्या पगडी उपरण्याला ब्राह्मण म्हणू नका महात्माजी लोकमान्य फुले आंबेडकर धन्य महात्माजी लोकमान्य फुले आंबेडकर धन्य याच खरं ब्रह्मज्ञान कोणी विसरू नका आणि म्हणून यासाठी जाता जाता शाहीर म्हणताय सोडा धर्मासाठी रणा सोडा धर्मासाठी रण करा देश बलवान या जाती भेदान माझा देश मरतो या जाती भेदान माझा देश मरतो या जाती भेदान माझा देश मरतो समाजवादी अंतरंग हिंदवीचा रंग समाजवादी अंतरंग हिंदवीचा रंग कर ऐक्य रंग विनवन करतो कर हे जी समाजवादी अंतरंग हिंदवीचा रंग समाजवादी अंतरंग हिंदवीचा रंग कर ऐक्य आत्मरंग विनवन करतो कर हे जी
एका धरतीच्या पोटी ती त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही. बाप आभाळा ही धरती एका रक्ताची करटी, पण जाती भेद कोटी नोंद मिळायची नाही. ही ज्ञाती विसर्जनाची लावणी अशी लिहून ठेवली आहे. गाताना तर त्रास होतोच, पण समजायला सुद्धा भुंके येतात. अशी शाहीर महर्षींच्या लेखण्या. आणि यानंतर शाहिरीतला अमर अण्णा डव घेतला, झेंडा घेतला आणि निघाला दिल्लीच्या वाटेवर. आणि म्हणतोय काय, बर्फ पेटला हिमालयाला, बर्फ पेटला हिमालयाला, विजवायाला चला. मंडळी, हे गाणं युद्धाच्या प्रसंगी लिहिलं, आजही तितकंच ताजेसं वाटतंय. पण तिथला बर्फ नवं, इथलं काळीच पेटलेलं आहे. ते विझवण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रगतिशील विचारच गरज आहे. आणि त्याला एक हत्यार आहे, फक्त संविधान, संविधान, संविधान. आणि यासाठी काय पाहिजे, शाहीर सांगतात, बर्फ पेटला हिमालयाला, हो बर्फ पेटला हिमालयाला, विजवायाला चला. फक्त रक्त द्या वृद्ध तरुण हो, फक्त रक्त द्या वृद्ध तरुण हो, द्या रे साथ हा केला, या द्या रे साथ केला. फक्त रक्त द्या वृद्ध तरुण हो, द्या रे साथ हा केला, या द्या रे साथ हा केला. बर्फ पेटला हिमालयाला, बर्फ पेटला हिमालयाला, विजवायाला चला. फक्त रक्त द्या वृद्ध तरुण हो, फक्त रक्त द्या वृद्ध तरुण हो, द्या रे साथ हा केला, या द्या रे साथ हा केला, या द्या रे साथ हा केला. आणि म्हणून शाहीर अमर शेख सांगतायत, आज कसं वाटतंय, आज स्वातंत्र्य असलं, स्वराज्य असलं तरी स्वातंत्र्य वाटत नाहीये. हे महत्वाचं आहे. स्वातंत्र्य असलं, स्वराज्य असलं तरी स्वातंत्र्यात राहिल्यासारखं वाटत नाहीये. ही भूमिका जेव्हा मनात येते, तेव्हा असं लिखाण समोर येतं. तेव्हा शाहीर म्हणतायत, घडून येते आजला घडते, स्वातंत्र्याचे बाळ रांगते, स्वातंत्र्याचे बाळ रांगते, स्वातंत्र्याचे बाळ रांगते. स्वतंत्र विहरावया धावते, स्वतंत्र विहरावया धावते, स्वतंत्र विहरावया धावते. स्वतंत्र विहरावया धावते, स्वतंत्र विहरावया धावते. आज किती चीन आणि पाकिस्तान जसे आहेत, तसं मध्ये पण आपलं चीन पाकिस्तान बसलेलं आहे. आणि तो काळ पण आपण आज ओळखणं गरजेचं आहे. म्हणून हे प्रगतिशील साहित्य संमेलन आहे. म्हणून बंधू चीनी सुरा घेऊन, बंधू चीनी सुरा घेऊन काळ होऊन आला. फक्त रक्त द्या वृद्ध तरुण हो, फक्त रक्त द्या वृद्ध तरुण हो, द्या रे साथ हा केला, द्या रे साथ हा केला. फक्त रक्त द्या वृद्ध तरुण हो, द्या रे साथ हा केला, द्या रे साथ हा केला. आणि आज परिस्थिती कशी झाली, पक्ष पंथ धर्म भेद सारुनी, गिळली भूमी मुक्त करोनी, गिळली भूमी मुक्त करोनी, गिळली भूमी मुक्त करोनी. गाणं शांतीचे घुमू गगनी. आज शांतता
नाही, मनाची शांतता नाही, परिवारात शांतता नाही, समाजात शांतता नाही, राज्यात आणि देशात लांबची गोष्ट. आणि म्हणून शाहीर सांगतात गान शांतीचे घुमू गगनी, गान शांतीचे घुमू गगनी, गान शांतीचे घुमवू गगनी, गान शांतीचे घुमवू गगनी. न्यायी भारत नाही आक्रमक, न्यायी भारत नाही आक्रमक, दावू या जगताला. फक्त रक्त द्या, मृत्यू तरुण हो, फक्त रक्त द्या, मृत्यू तरुण हो, त्याने साधा हा केला. फक्त रक्त द्या, वृत्त तरुण हो, यारे साधा केला, यारे साधा केला. बर्फ पेटला हिमालयाला, बर्फ पेटला हिमालयाला, विजवायाला चला. फक्त रक्त द्या, मृत्यू तरुण हो, फक्त रक्त द्या, मृत्यू तरुण हो, त्याने साधा हा केला. फक्त रक्त द्या, वृद्ध तरुण हो, त्याने साधा केला. या त्याने साधा केला. असा तो अमर शाहीर दिल्लीच्या वाटेवर फिरतोय, झेंडा घेऊन आणि एक गाणं म्हणतोय. काय ताकद असेल त्या शाहिराची. आणि हीच ताकद मगाशी म्हटलं, शाहीर म्हटले बलदंड पोसूनी पिंड करावे बंड शाहिराने, मद मस्त हत्तीचे गंड करावे थंड शाहिराने. जसं मॅडम पण म्हटल्या आता झोप आली असेल, पण बघा आता भरपूर जणांची झोप गेली असेल. बघायचं का? चला बोला भारत माता की. वेगळी चालना मिळेल तर हे साहित्य संमेलनात, आणि एका साहित्य संमेलनातच हा लिहिण्याचा त्यांना योग आला होता. आणि हे आवर्जून सांगतो, त्या साहित्य संमेलनात जाऊन तिथेच त्यांना फटके मारून त्या शाहिरांनी कार्यक्रम सादर केला होता. त्याच्यानंतर काही साहित्य संमेलनात त्यांना बोलवलंच नव्हतं. आता मी सुद्धा ती डेअरिंग करणार आहे. आज ती डेअरिंग करणार आहे. मी सुद्धा तीच डेअरिंग करणार आहे आज. पण आता ते काय होतं हे पुढे बघूयात. आणि म्हणून ऐकूयात शाहीर महर्षी आत्माराम पाटलांचा फटका. सावधान सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना. ऐकूया. आत्माराम साध खाली जाग जनार्दना. अहो आत्माराम साध खाली जाग जनार्दना. आत्माराम साध खाली जाग जनार्दना. सावधान सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना. सावधान आत्माराम साध खाली जाग जनार्दना. आत्माराम साध खाली जाग जनार्दना. सावधान सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना. पक्षांना पत नाही, तत्वाला मत नाही. काय परिस्थिती आहे, याला आता 62 वर्ष लिहून होत आहे. पक्षांना पत नाही, तत्वाला मत नाही. टोपीगत खेळ नाही, फिरवायला ये नाही. टोपीगत खेळ नाही, फिरवायला वेळ नाही. टोपीगत खेळ नाही, फिरवायला वेळ नाही. गादीसाठी खाती झाली मतीवा रंगना. गादीसाठी खाती झाली मतीवा रंगना. सावधान सावधान
आपल्यामध्ये एकही नाही. म्हणून काय होतंय, काश्मीरात हिरवे भूत, नक्षलबारीत लाल भूत. काश्मीरात हिरवे भूत, नक्षलबारीत लाल भूत. नागामध्ये गोरे भूत, कळघमचे काळे भूत. नागामध्ये गोरे भूत काळगमचे काळे भूत. नागामध्ये गोरे भूत काळगमचे काळे भूत. एक संधी भारताचा बहुरंगी बाणा. खरं प्रश्नचिन्ह आहे. एक संधी भारताचा बहुरंगी बाणा. एक संधी भारताचा बहुरंगी बाणा. सावधान. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. आज स्थिती कशी आहे, विकेंद्रित लोकशाही. हे तुमची आमची जबाबदारी आहे आज काळाची. विकेंद्रित लोकशाही. विकेंद्रित लोकशाही तत्वज्ञान बडे आहे. चालवून ठोकशाही गावगुंड पुढे आहे. कोकिळनं वाढवलं डोम कावळ्यांना. कोकिळनं वाढवलं डोम कावळ्यांना. सावधान. कर दर महागाई. कर दर महागाई. प्रजा म्हणे आई आई. राजा म्हणे गप्प राही. काय म्हणतो तो, कर दर महागाई, हर दिन महागाई. प्रजा म्हणे आई आई, राजा म्हणे गप्प राही. प्रजा म्हणे आई आई, राजा म्हणे गप्प राही. प्रजा म्हणे आई आई, राजा म्हणे गप्प राही. आणि त्यातच चाललो. मग काय करू, तुमचा बेडा पार देतो आश्वासना. करू तुमचा बेडा पार देतो आश्वासना. सावधान. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. आज जमाना कसा आहे आणि त्या जमान्यातच आपल्याला वाट लावताय. नखऱ्याच्या जगण्यात जनतेला हौस आहे. नखऱ्याच्या जगण्यात जनतेला हौस आहे. निर्मात्याच्या खजिन्यात पैशांचा पाऊस आहे. निर्मात्याच्या खजिन्यात पैशांचा पाऊस आहे. निर्मात्याच्या खजिन्यात पैशांचा पाऊस आहे. पण परिस्थिती मात्र उलटी हो. धनिकांना डबोला आणि गरिबांना डबा. धनिकांना डबा आणि डबा गरिबांना. सावधान. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. आज शिक्षणाची गरज आहे. मराठी शाळेचा मुद्दा तर अग्रेसर आहे. याच्यावर पण हाणलाय. शाळा मोठ्या रुंद लांब. शाळा मोठ्या रुंद लांब. शिक्षणाची बोंब आहे. सौंदर्याचा आयटम बॉम्ब. त्यात झोंब झोंब आहे. सौंदर्याचा आयटम बॉम्ब तेथे झोंबा झोंबा आहे. मग मुलं शिकतात काय, मुलं शिकतात काय. शिकतात शाळकरी गुरुत्वाकर्षणा. शिकतात शाळकरी गुरुत्वाकर्षणा. सावधान. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. सावधान हिंदुस्थान झाला भूतकाना. आता हे कडवं इथल्या युवकांनी मनावर घेऊ नये. इथं बसलेले त्यांनी अगदी विचारशीलच घेतलेलं आहे. पण आज बाहेर परिस्थिती खरीच तशी आहे. आणि काय झालंय, आम्हाला दृष्टीच नाही राहिली. बरं दाखवतात पण आम्हाला असं, आणि आम्हालाही बघायची अक्कल राहिली नाही. आणि म्हणून साहित्याने कसं असलं पाहिजे, साहित्यिकामध्ये साहित्य कसं असलं पाहिजे आणि काय वाचलं पाहिजे. कारण की युवक जर घडला तरच हे आता पुढचं घडणार आहे. आणि म्हणून शाहीर म्हणतात, खर तर हे प्रगतिशील साहित्य संमेलन म्हटल्यानंतर इथे युवकांची गर्दी अशी माऊली नव्हती पाहिजे. कारण की प्रगतशील आहे ना, असलं पाहिजे होतं.
पण ही आपली शोकांतिका आहे. तर ती शोकांतिका काय आहे? साहित्याच्या मंदिरात युवतींनी युवकात वाचनाची ओढ आहे. आता ते पुस्तक घेऊ द्या, मोबाईल घेऊ द्या, टॅब घेऊ द्या का पॅड घेऊ द्या, पण वाचा, वाचाल तर वाचा. युवतींनी युवकात वाचनाची ओढ आहे, पण आमची वाचनाची ही ओढ नाही हो. रतिरंग मासिकात वासनाची फोड आहे. रंग मासिकात वासनाची ओढ आहे, रंग मासिकात वाचनाची ओढ आहे. झालंच कसं. आता मला मारू नका किंवा बोलवू नका, पण हे फॅक्ट आहे. साहित्याच्या मंदिरातच झाला कुंटीन खाना, साहित्याच्या मंदिरातच झाला कुंटीन खाना. सावधान सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना, सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना, सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना, सावधान हिंदुस्थान. शब्दाची परंपरा काय आहे? शब्दही काय सांगितले पाहिजे साहित्यकाने, आणि याचा संस्कार कुठून आहे. पण आज आमची शब्द परंपरा सुद्धा विसरत चाललेलो आहे. शाळकरी मुला बाळा शब्द शब्द पाठ आहे. आय माय भेन साला होटावरती लाट आहे. आय माय भेन साला ओठावरती लाट आहे, आय माय भेन साला ओठावरती. इथवरच थांबत नाही हो. आता मी शिक्षक आहे, मला याची चांगली जबाबदारी माहिती आहे. आम्हाला सुद्धा च्या मायच्या त्या गुरुजींना सुद्धा हीच गुरु दक्षिणा, गुरुजींना सुद्धा हीच गुरु दक्षिणा. सावधान सावधान हिंदुस्थान, सावधान हिंदुस्थान झालं भूतखाना. परत तेच. दोन मुले मान्यता सरकारची अट आहे. आता चालू मुद्द्यावर तर मी काही बोलू शकत नाही बरं का. चालू मुद्द्यावर तर मी काही अजिबात बोलायचं नाही, कारण की मी फटकाच मारतोय. ज्याला समजलं त्याला समजलं. तिकडं तुम्ही 10 म्हणा, 12 म्हणा, 15 म्हणा, 18 म्हणा, 20 म्हणा, त्याच्याशी काही विषय नाही. दोन मुले मान्यता सरकारची अट आहे. चुंबनाच्या चित्रपटात सरकारची सूट आहे. OTT प्लॅटफॉर्म बघा का चित्रपट बघा, सेन्सॉर बोर्डाला काही अर्थच राहिलेला नाही. दोन मुले मान्यता सरकारची अट आहे. चुंबनाच्या चित्रपटात सरकारची अट आहे. हे असं झालं. अनाचार बघा आणि ब्रह्मचारी बना, अनाचार बघा आणि ब्रह्मचारी बना. सावधान सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना, सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना, सावधान हिंदुस्थान झाला भूतखाना, सावधान हिंदुस्थान. खर तर आचारसंहितेमध्ये आता हे बोलावं की नाही बोलावं, पण प्रचारात एकी आहे, आचारात बेकी आहे. प्रचारात एकी आहे, आचारात बेकी आहे. घराबाहेर ढवळं आहे, घरामध्ये सवळं आहे. प्रचारात एकी आहे, आचारात बेकी आहे. घराबाहेर ढवळं आहे, घरामध्ये सवळं आहे. अकलेच्या भाषा नकली जमाना. सावधान चार्जिंग संपली का? हॅलो हॅलो. दुसरा वेळही तेवढा पाहिजे. पण एवढं सगळं लिहिल्यानंतर, एवढं सगळं डोक्याला फटका मारल्यानंतर शाहीर काय म्हणतायत? हे काही काव्य नाही, हे काही काव्य नाही. पंथासम भव्य नाही, संतासम दिव्य नाही, सव्य अपसव्य नाही. हे काही
नाही, पंता समभव्य नाही, संता समदिव्य नाही, सव्य अपसव्य नाही, सव्य अपसव्य नाही. अरे मग हे काय विषय कसा आहे? रोखोक बजावणीचा शाहिरी नमुना, रोखोक बजावणीचा शाहिरी नमुना. सावधान. आत्मराम साथ घाली जाग जनार्दना, आत्मराम साथ घाली जाग जनार्दना. सावधान. सावधान हिंदुस्तान झाला पुस्तकाला. आणि वेळेचं गांभीर्य लक्षात घेता आता किती सादर करायचं, पण पुढचं पण महत्वाचं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची सांगता एका पोवाड्याने करताय. हा पोवाडा माझ्यासाठी फार महत्वाचा आहे, आपल्यासाठी पण असेल. शाहीर महर्षी आत्माराम पाटलांनी 58 पोवाडे लिहिले, 1400 गाणी लिहिली. त्या 58 पोवाड्यांमध्ये हा शेवटचा पोवाडा, महाराष्ट्राची यशोगाथा. पोवाडा फार 18-16 पानं आहेत, पण हा संक्षिप्त रूपात सादर करणार आहे. पण हा पोवाड्याचा विचारच काय आहे? महाराष्ट्र भूमी कसा आहे, महाराष्ट्र कसा आहे. आणि आज या महाराष्ट्र भूमीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यात जिथे मराठी भाषेचा जन्म आहे, या मराठवाड्यात या प्रगतिशील साहित्य संमेलन घडतं, ही फार मोठी बाब आहे. कारण की असे साहित्य संमेलन होणं आणि विचारांचा प्रगतशील आचार प्रचार होणं गरजेचं राहिलेलं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची सांगता एका पोवाड्यानं करतोय. तर पोवाड्याचा विचारही त्यातच आहे. तो कसा म्हणाल तर ऐकूयात पोवाडा. जसं आता इंग्रज सर म्हटले, अरे बलदंड पोसूनी पिंड करावे बंड शाहिराने, मदमस्त हत्तीचे गंड करावे थंड शाहिराने. अरे शाहिरा गाणं गा छान, शाहिरा गाणं गा छान. आणि मुडद्यालाही यावं अवसान, मुडद्यालाही यावं अवसान. तुम्ही आम्ही तर जिवंत माणसं आहे, म्हणून मुडद्यालाही अवसान. आणि म्हणून शाहीर सांगतात काय, अवनीत हिंदवी राष्ट्र अवनीत हिंदवी राष्ट्र, अवनीत हिंदवी राष्ट्र, त्याचे उत्कृष्ट महावैशिष्ट्य म्हणून महाराष्ट्र राज्य म्हणती, म्हणून महाराष्ट्र राज्य म्हणती. सर्व देशाची महाराठी नांदवी तीच माय मराठी रजी, नांदवी माय मराठी रजी, नांदवी तीच माय मराठी. आले उत्तरेचे राजपूत, आले उत्तरेचे राजपूत,
दख्खनचे सुद्धा इतिहासात सह्य भूगोलात एक झाले. सह्य भूगोलात एक झाले. सह्य भूगोलात एक झाले. सह्याद्रीला महान पण आले म्हणून महाराष्ट्र नाव झाले. म्हणून महाराष्ट्र नाव झाले. म्हणून महाराष्ट्र नाव झाले. अरे हा महाराष्ट्र कसा आहे? हा महाराष्ट्र कसा आहे? जो सहन शक्तीचा अद्री, जो सहन शक्तीचा अद्री, जो सहन शक्तीचा अद्री, तोच सह्याद्री सदा जलतंद्री. स्वराज्य आणि सुराज्याची, स्वराज्य आणि सुराज्याची, स्वराज्य आणि सुराज्याची. गर्जना बुलंद सर्जाची, राष्ट्र रक्षणी सौजसाची. राष्ट्ररक्षणी सव्यसाची, राष्ट्ररक्षणी सव्यसाची. असलंग तुंग सह्याद्री गिरीवर, गिरीवर हा हा जी गिरीवर हा उभ्या देशाचा कणा उभा सात पुडा आडवा देशाचा तंग कमर पडला. आणि निसर्गानं महाराष्ट्र राष्ट्राला दिला अमर पट्टा. आपल्या महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. या मुंबईसाठी खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. मराठी भाषेसाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. पण आपली उपराजधानी नागपूरचं वैशिष्ट्य काय? अहो हिंद भूमीचा गुरुत्व मध्य असे नागपूर. अहो हिंद भूमीचा गुरुत्व मध्य असे नागपूर. आणि म्हणून दीक्षाभूमी नागपूर आहे. आणि तोलून धरतो महाराष्ट्र हा, तोलून धरतो महाराष्ट्र हा राष्ट्राची धूर. आणि अशा या काळात, अशा या खंडात, त्या काळाचा काळ छत्रपती शिवाजी राजाचा जन्म झाला तो कसा म्हणाल? अशा परवशता काळात अशा पर्वशता काळात, अशा पर्वकाळात पंचखंडात पूर्वचा नातो गवला रायगडावरती. लकाकली सारी हिंद धरती गर्जली जय जय छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते शिवाजी महाराज कसे? तो रायगडाचा राया. तो रायगडाचा राया, करिश्वतंत्राची किमया, रची गणतंत्राचा पाया. गणतंत्राचा पाया कुठं रचलाय? तो रायगडाचा राया, करिश्वतंत्राची किमया, रची गणतंत्राचा पाया. राष्ट्राला मुक्ताया, झुंजवले महाराष्ट्राया, झुंजवले महाराष्ट्राया. गडदुर्गांचे मंदिर मंदिर बांधून या माथा. अन गातो सह्याद्री महाराष्ट्राची जय शोभाता. अरे हा विचार कुठपर्यंत येऊन पोहोचतो? हा विचार कुठपर्यंत येऊन पोहोचतो? तो मगाशीच तुम्हाला सांगितलाय, पण पोवाड्याच्या धाटणीमध्ये कसं म्हणाल? या सामाजिक संकरा, या सामाजिक संकरा, ज्योतीनं लावला मोहरा. राजर्षी धरती दुराण, महर्षीनं गायला दोहरा.
नागपूर पसरव करविरा, नागपूर पसर करविरा, महाराष्ट्र उठे तर तरा, रंगवला कलगी तुरा, रंगवला कलगी तुरा. या तुऱ्यात चमकला हिरा, या तुऱ्यात कोण हिरा चमकला म्हणाल? कोण हिरा चमकला? माझा भीम बाबा साजिरा, माझा भीम बाबा साजिरा, माझा भीम बाबा साजिरा वय मन दादा. दलितांचा दलबार समतेच्या तत्वाचा गाभा, तत्वाचा गाभा, दलितांच्या दलभार समतेच्या तत्वाचा गाभा, तत्वाचा गाभा, तत्वाचा गाभा. आणि गाभा धरुणी देश हालवे आंबेडकर बाबा. जीर जीर हा. असा सह्य खंड खंबीर राष्ट्राचा अस्मितेचा पिंड, राष्ट्राच्या अस्मितेचा पिंड, राष्ट्राच्या अस्मितेचा पिंड. इतिहासाचा मानदंड सत्यासाठी करी सदा बंड. हाजी सत्यासाठी करी रस्त्यासाठी करी सदा बंड. हा विचार कसा आहे? प्रगतिशील विचार कसा आहे? बंडखोर या महाराष्ट्राच्या उदंड बंड कथा, उदंड बंड कथा, उदंड बंड कथा. अहो बंडखोर या महाराष्ट्राच्या उदंड बंड कथा. उदंड बंड कथा, उदंड बंड कथा. अन शाहीर गाती महाराष्ट्राची यशोगाथा. आणि म्हणून जाता जाता शाहीर सांगतायत काय? जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा, भारत मातेचा, संविधानाचा, 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 संविधानाचा. जय जयकार महाराष्ट्राचा, भारत मातेचा, संविधानाचा, शौर्य सळसळले रोमा रोमा, शौर्य सळसळले रोमा रोमा, शौर्य सळसळले रोमा रोमा. गातो शाहीर अभिमाना, गातो शाहीर अभिमाना. गातो शाहीर अभिमानान गुजरातुमा. संविधानाच्या रक्षणाला झाले तयार मावळे. संविधानाच्या रक्षणाला झाले तयार मावळे. झाले तयार मावळे. जय हिंद जय भारत करती जय जयकार. भारत माता की बोला भारत माता की जय.
या ठिकाणी प्रगतीशील समाधानजी इंगळे सर यांचं विशेष प्रेम आणि स्वतः शाहीर असल्यामुळे शाहिराची भूमिका त्यांना माहिती आहे, शाहिरीचं गमक त्यांना माहिती आहे आणि अशा कार्यक्रमामध्ये आमच्या छोट्याशा विचारांची तुमच्या विचारांशी आदानप्रदान करता आली हे आमचं भाग्य समजतो. आणि सरांचं धन्यवाद, पदाधिकाऱ्यांचं धन्यवाद आणि विशेष खरं तर हे मातब्बर लोकांसमोर सादर करायचं म्हणजे इकडे जीभ हालतच नाही, पण हे सगळं त्यांचं आहे, शाहिरांनी करून ठेवलं म्हणून ही धमक करू शकलो. त्यामुळे सर्वांचं एकदा पुनश्च धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखरच ह्या शाहिरी जलशाने प्रगतिशील विचारांची लावणी झाली असंच मी या ठिकाणी म्हणेल. आणि 4 ओळी इथं या ठिकाणी मांडते. मर्दानी इथली माती मर्दानी इथली गाणी, मर्दानी इथली माती मर्दानी इथली गाणी, स्वराज्याचा इतिहास सांगते शाहिरांची ही वाणी, शाहिरांची ही वाणी. शब्दांना फुटली धार आणि सुरांना चढली शान, कडकडावी वीज तशी गरजते शाहिरीची कमान, शाहिरीची कमान. यानंतर मी या कार्यक्रमाच्या आभारासाठी प्राध्यापक समाधान फताट सर यांना आमंत्रित करते. प्रगतिशील लेखक संघ आणि विवेकानंद महाविद्यालय आणि प्रगतिशील लेखक संघ आयोजित प्रगतिशील साहित्य संमेलन या शाहिरी कार्यक्रमामध्ये अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने शाहिरी न सादर करता एक आधुनिक पद्धतीने म्हणजे त्याला प्रगतिशील विचारांची जोड घेऊन तसेच समाज प्रबोधनाची जोड घेऊन या आगळ्या वेगळ्या पद्धतीने ज्यांनी अशी शाहिरी प्रस्तुत केली असे अजिंक्य लिंगायत शाहीर यांचे खूप खूप मनापासून आभार. तसेच त्यांच्यासोबत एक प्रामाणिक आणि चिकाटी पद्धतीने साथ देणारे त्यांचे सहभागी कलाकार ज्यामध्ये आहे प्रथमेश शेवतेकर, शुभम केंद्रे, जगदीश जाधव, अनुज हरणे, धीरज गावंदे, सावीर खिल्लारे आणि आशिष शेंडगे यांचे सुद्धा विवेकानंद महाविद्यालय आणि प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने खूप खूप आभार. तसेच या ठिकाणी बसलेले समोर प्रमुख मान्यवर व अत्यंत महत्त्वाचे विशेष आपण सर्वजण प्रेक्षक ज्यांनी खूप भरभरून दाद दिली, त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला. त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार. आणि असेच या पद्धतीने शाहिरी सत्र या ठिकाणी संपन्न झाले असे मी जाहीर करतो. धन्यवाद.